नमस्कार. साई प्रतिष्ठान आयोजित साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा 2026 यासाठी मी सौ मंजिरी बाळकृष्ण कुंभार तुमच्यासाठी माझी स्वरचित कविता प्रवास सादर करत आहे. प्रवास. माहेर ते सासरचा प्रवास असतो बाई कठीण. माहेर ते सासरचा प्रवास असतो बाई कठीण. कारण त्या प्रवासात बदलतं तिचं अख्खं जीवन. अख्खं जीवन. माहेरचा उंबरा पार करून ती सासरचं माप ओलांडते. माहेरची सोनुली कळत नाही त्या घरची गृहलक्ष्मी कधी बनते. सासरी नवीन माणसं, नवीन नाती, नवीन स्वप्नांची चाहूल असते. पण मनाच्या एका कोपऱ्यात माहेरची ओढ कायम जिवंत असते. माहेरी मायेने घास भरवणारी आई सासरी सर्वांनाच भेटते असे नाही. आईचा आवाज, बाबांची हाक आजही कानात घुमत राहते. आणि प्रत्येक सणांच्या आठवणीत माहेरची वाट मन पुन्हा शोधत राहते. माहेरी असतात सर्वजण तिचे लाड पुरवणारे. आई वडील गेल्यानंतर मात्र तिथे कोणीच नसतं तिची साधं वाट बघणारे. खूप कठीण असतो बाई माहेर ते सासरचा प्रवास. एकदा सोडलं की पुन्हा लाभत नाही बाई माहेरच्यांचा सहवास. मुलगी कितीही मोठी झाली तरी माहेर हे तिचं पहिलं प्रेम असतं. आणि सासर हे तिच्या त्यागाने सजलेलं एक सुंदर जग असतं. दुसरं जग असतं. तिच्या जन्माची कहाणी सुरू होते तिच्या माहेरी. पण त्या कहाणीचा शेवट होतो मात्र तिच्याच सासरी. कायम भांडत असे मी देवाशी. का लिहिली अशी कहाणी तू स्त्रीच्याच नशिबी. धन्यवाद.